नमस्कार. व्हिडिओच्या टायटल प्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही नेक्स्ट वेडिंग सीझन आहे त्यामध्ये 30 लाखाचा रेव्हेन्यू कसा करू शकता, जे की सगळं काही प्रॅक्टिकली असणार आहे. इव्हन काही आमच्या क्लायंट्सनी हा रेव्हेन्यू जो आहे तो क्रॉस केलेला आहे. तर त्याचे टेक्निक्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत आणि जो बजेट आपल्याला लागणार आहे, किती आपल्याला लीड जनरेट करावं लागणार आहे, हे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. तर टायटल प्रमाणे आपण सुरुवात करूयात. तर यामध्ये जे फर्स्ट सिक्रेट राहणार आहे किंवा पॉइंट राहणार आहे तो आपला लीड्स. ओके. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की जर आपल्याला आपला रेव्हेन्यू ग्रो करायचा असेल तर आपल्याला लीड्स वरती जास्त फोकस करायला लागेल. जर नवीन-नवीन लीड्स येतील तेव्हाच आपल्याला नवीन-नवीन बिझनेस आणि प्रोजेक्ट्स भेटणार आहेत. ओके. तर त्यासाठी आपण जर तुम्ही फोटोग्राफी बिझनेस ऑन करत असाल तर तुम्हाला 2 प्रकारे लीड जनरेट करता येतील. Facebook ॲड्स, Google ॲड्स. ओके. जस्ट डायल वगैरे आहेत, पण आपण मॅन्युअली जे करू शकतोय त्यानुसार मी इथं टाकलंय, ज्यामध्ये आम्ही क्लायंटना मदत करतोय ते टाकले 2 प्लॅटफॉर्म Facebook आणि Google ॲड्स. ओके. तर Google ॲड्ससाठी जर जास्त बजेट लागत असेल तर तुम्ही याला बाजूला ठेवू शकता. आपण Facebook ॲड्सचा वापर करूनच करू शकतोय. तर ओके. तर यामध्ये आपल्याला लीड्स किती जनरेट करावे लागतील जर आपल्याला 30 लाखाचा रेव्हेन्यू क्रॉस करायचा असेल नेक्स्ट सीझनमध्ये. ओके. तर यामध्ये आपल्याला 2000 लीड्स जे आहेत त्या क्रॉस करावे लागतील. 2000 लीड्स जे की तुमच्या वेडिंग फोटोग्राफीसाठी असेल. ज्यामध्ये जर तुम्हाला 2000 लीड्स आल्या तर त्यामधून आरामात तुमचं जे हे 30 लाखाचं टार्गेट आहे ते मीट होऊन जाईल. ते कसं? तर आपण सेकंड पॉइंटकडे जाऊया. ओके. तर सेकंड पॉइंटकडे जेव्हा तुम्ही बघाल तर आपण इथं बजेट डिस्कस केलाय की आपल्याला ओव्हरऑल वेडिंग सीझनमध्ये जो आपला नेक्स्ट वेडिंग सीझन आहे तिथे आपल्याला बजेट किती लागेल. ओके. तर यामध्ये मी जो एक CPL आमच्या स्टुडंटना किंवा क्लायंटना येतो वेडिंग फोटोग्राफी इन्क्वायरीसाठी तर तो येतो 40. ओके. आणि आपल्याला जर 2000 लीड्स जनरेट करायचे असतील नेक्स्ट वेडिंग सीझनसाठी 8 महिन्यात तर आपल्याला 80,000चा जो कॉस्ट आहे तो येईल. म्हणजे 40 रुपये प्रति लीड प्रमाणे आपल्याला 80,000चा कॉस्ट जो आहे तो येणार आहे. ओके. 2000 लीड जनरेट करण्यासाठी. जो की आपण 8 महिन्यासाठी डिव्हाईड केला म्हणजे ऑक्टोबर पासून ते मे महिन्यापर्यंत तर आपल्याला 8,000 रुपये किंवा 10,000 रुपये पर मंथ आपल्याला जो कॉस्ट आहे तो ॲडसाठी येणार आहे. ओके. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं की तुम्हाला लीड्स किती जनरेट करायचे आहेत आणि तुम्हाला बजेट किती यूज करायचं आहे. ज्यामध्ये 80,000चा ओव्हरऑल बजेट असेल तुमच्या ॲड स्पेंडसाठी आणि प्रति महिना तो असेल 10,000. ओके. आता आपण लीड्स आणि बजेटचं बघितलं. आता आपण बघूयात कन्व्हर्जनचं. ओके. तर कन्व्हर्जनसाठी आपण एक पकडून चालूया की मिनिमम आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 4% 6% कन्व्हर्जन रेट आहे. बट आपण एवढं पकडून चालत नाही. आपण जस्ट 2% कन्व्हर्जन रेट पकडूया. जो की नॉमिनल पण आहे आणि एक रिअलिस्टिक नंबर पण आहे. कारण की सगळ्याच लीड्स आपल्याला रिप्लाय देतील असं नाही किंवा कॉल रिसीव्ह करतील असं नाहीये. त्यामुळे जो रिअलिस्टिक नंबर आहे तो मी इथं टाकलाय 2%. 2% म्हणजे जर आपल्याला 2000 लीड्स येतील तर त्याच्यात 2% हे आपले 40 लीड्स आपल्या कन्व्हर्ट होतील असं आपण त्याचं एक एस्टिमेशन काढलेलं आहे. ओके. म्हणजे 100 मधून 2 लीड्स आपले क्लोज होतील. जे की रिअलिस्टिक नंबर आहे आणि 100 मधून 100 लीड्स आल्या तर त्यामधून 2 लीड्स आपण क्लोज करू शकतो. ज्यांना आपण प्रॉपर कोटेशन आणि फॉलोअप घेऊन त्यांना आपण क्लोज करू शकतो. ओके. जे की आमचे रिअल क्लायंट्स आहेत किंवा स्टुडंट आहेत त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. ओके. तर यामध्ये तुम्ही 2 लीड्स क्लोज केल्या प्रति 100 लीड्स मधून तर तुम्ही आरामात 8 महिन्यामध्ये 40 लीड्स जे आहेत ते क्लोज करू शकता. आणि जर तुम्ही टायर 1 सिटीजमध्ये राहत असाल, टायर 1, टायर 2, टायर 3 तर तुम्ही आरामात 70,000 पासून तुमचं जे पॅकेज आहे ते सेल करू शकता. कारण की आमचे जे ऑलरेडी क्लायंट्स आणि स्टुडंट्स आहेत त्याचे 1.5 लाख, 1 लाख, 70,000, 80,000 पासून ते सेल करत आहेत त्यांचे पॅकेजेस. बरोबर. मे बी तुमचं 30,000, 40,000 पण असू शकतं. त्यानुसार तुम्ही तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता. ओके. तर इथं मिनिमम 2% कन्व्हर्जन मी पकडलेलं आहे जे की ऑब्वियस आहे तुम्ही याला अचीव्ह करू शकता. ओके. आपण 4th पॉइंटकडे जाऊया. आता एवढे सगळे लीड्स तुम्ही जनरेट करू शकता का? मे बी तुम्हाला डाऊट आला असेल की एवढ्या लीड्स आणायचे कुठून? कारण की तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये यामध्ये. पण आम्ही ऑलरेडी यामध्ये केलेलं आहे. आम्ही अजूनपर्यंत 50,000 हून अधिक लीड्स जे आहेत आमच्या क्लायंटसाठी आणि स्टुडंटसाठी आम्ही जनरेट केलेल्या आहेत. बरोबर. तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की आम्ही तुमच्यासाठी एवढ्या लीड्स म्हणजे प्रति सीझनसाठी 2000 प्लस लीड्स आम्ही तुम्हाला जनरेट करून देऊ शकतो. ओके. आणि ऑलरेडी आम्ही हे केलेलं आहे. आम्ही 100 प्लस फोटोग्राफर्सना लॅक्समध्ये रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी मदत केलेल्या आहेत. पुण्यामध्ये आमचे क्लायंट्स आहेत आणि अदर ठिकाणी पण आमचे क्लायंट्स आहेत पूर्ण पॅन इंडियामधून.
ओके, तर आम्ही तुम्हाला यासाठी मदत करू शकतो कारण की आमची एक्सपर्टीज जे आहे ते लीड जनरेशन मध्ये आहे आणि ऑल्सो सेल्स मध्ये आहे. तर आम्ही तुम्हाला हे अथॉरिटी किंवा गॅरंटी जे आहे ते आम्ही लीडची तुम्हाला देऊ शकतो. बरोबर. आता इथपर्यंत तुम्हाला कळलंय की नेक्स्ट जे सीझन आहे, वेडिंग सीझन आहे, त्यामध्ये तुम्हाला किती लीड जनरेट करायचे, टार्गेट तुमचं, मग त्यासाठी सीपीएल किती एस्टिमेटेड आहे, मग त्यासाठी किती बजेट लागेल, मग किती पर्सेंट कन्व्हर्जन आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि टोटल रेव्हेन्यू आपण इथं मी तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, तर यामध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी पण देतोय, जर तुम्ही हा जो बजेट आहे हा इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला 2000 प्लस लीड जे आहेत ते गॅरंटी जनरेट होऊ शकतात. ओके, आणि जर फिफ्थ तुम्हाला ह्या सगळ्याचं तुम्हाला जर डिटेलमध्ये डिस्कस करायचं असेल आणि आमच्यासोबत जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही मला हा जो नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर, यावरती तुम्ही मला WSP कॉल गाईड असं करून तुम्ही मला मेसेज करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता किंवा आपला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. त्यानंतर आपण त्यानंतर आपण कॉलवरती कनेक्ट करूया आणि तुमचे जे काही डिटेल्स असतील ते आमच्याकडे येतील आणि त्यानंतर आपण जो पुढचा प्लॅन आहे तो आपण डिस्कस करूया. ओके, तर यासाठी आमच्याकडे जे नेक्स्ट वेडिंग सीझन आहे त्यासाठी आमच्याकडे फक्त 50 सीट्स अवेलेबल आहेत. फक्त आम्ही 50 फोटोग्राफर्सना आम्ही घेणार आहोत आणि त्यांना 2000 लीड्स देण्याचा आम्ही गॅरंटी देणार आहोत आणि त्यांचा जो बिझनेस रेव्हेन्यू आहे तो 10 लाख, 20 लाख, 30 लाख पर्यंत आम्ही ग्रो करणार आहोत. ओके, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, भेटूयात व्हॉट्सअपला. गुड डे.